सुदान हा देश उत्तर आफ्रिकेमध्ये स्थित आहे। या देशात इंग्रजी आणि अरबी या दोन भाषा बोलल्या जातात। सुदान देशाचे एकूण क्षेत्रफळ हे 25,05,813 चौरस किलोमीटर एवढे आहे। लोकसंख्येच्या बाबतीत जगात या देशाचा 33वा क्रमांक लागतो। नंबर 9 कझाकिस्तान। मध्य आशिया व पूर्व युरोपातील संधी प्रदेशावर देश 9व्या क्रमांकावर येतो। कझाकिस्तान हा देश इस्लामिक कंट्री म्हणून देखील ओळखला जातो। या देशाची अधिकृत भाषा कझाक आहे। नंबर 8 अर्जेंटिना। अर्जेंटिना हा देश दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे म्हणून ओळखला जातो। या देशाचा धर्म ख्रिश्चन असून येथे स्पॅनिश आणि इटालियन ह्या भाषा बोलल्या जातात। 7 भारत देश हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे, तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे। भारताचे एकूण क्षेत्रफळ हे 32,87,263 वर्ग किलोमीटर एवढे आहे। नंबर 6 ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया हा देश पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि देश आहे। एकूण क्षेत्रफळ हे 76,86,850 वर्ग किलोमीटर एवढे आहे। लोकसंख्येच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया हा देश जगात 53व्या क्रमांकावर येतो। नंबर 5 ब्राझील। ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 5व्या क्रमांकाचा देश आहे। ब्राझील देशाचे एकूण क्षेत्रफळ हे 85,14,877 वर्ग किलोमीटर एवढे आहे। लोकसंख्येच्या बाबतीत 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश म्हणून ह्या देशाला ओळखले जाते। नंबर 4 अमेरिका। उत्तर अमेरिका खंडातील अमेरिका हा देश, या देशाची प्रमुख भाषा ही इंग्रजी आहे। अमेरिका या देशाचे एकूण क्षेत्रफळ 96,31,420 वर्ग किलोमीटर एवढे आहे। अमेरिका हा देश जगातील सर्वात बलशाही देश म्हणूनही ओळखला जातो। नंबर 3 चीन। चीन हा देश जगातील मध्यभागी वसलेला देश आहे। जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणूनही या देशाला ओळखले जाते। चीनचे एकूण क्षेत्रफळ हे 96,41,000 चौरस किलोमीटर एवढे आहे। नंबर 2 कॅनडा। कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे। कॅनडा देशाचे एकूण क्षेत्रफळ हे 99,84,000 चौरस किलोमीटर एवढे आहे। लोकसंख्येच्या बाबतीत या देशाचा जगात 36वा क्रमांक लागतो। नंबर 1 रशिया। रशिया हा देश आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने एकूण क्षेत्रफळ हे 170.75 लाख चौरस किलोमीटर एवढे आहे। देशात सर्वात जास्त ख्रिश्चन आणि निधर्मी लोक राहतात। तर मित्रांनो, हे होते क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे 10 देश। यामधील कोणकोणत्या देशाची माहिती तुम्हाला होती ते आम्हाला कमेंट करून मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत इस्रायल या देशाचा 10वा क्रमांक लागतो। हा देश छोटा आहे, परंतु त्याच्याकडे लष्करी ताकद, गुप्तचर शक्तिशाली लष्कर आणि प्रमुख राजनैतिक संबंधामुळे इस्रायल आज प्रादेशिक आणि जागतिक भूराजनीतीमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जातो। संख्या 93.8 लाख इतकी आहे। नंबर 9 सौदी अरेबिया। 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत सौदी अरेबिया या देशाचा 9वा क्रमांक लागतो, जो त्याच्या जवळ असलेल्या तेलाच्या प्रचंड साठ्यामुळे आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे। तसेच हा देश ऊर्जा संसाधनामुळे जागतिक बाजारपेठेत त्याचे महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतो। त्याचे मजबूत संबंध त्यांचे जागतिक स्थान मजबूत करतात। सौदी अरेबिया या देशाचा जीडीपी $1.14 ट्रिलियन आणि लोकसंख्या 3.41 कोटी इतकी आहे। नंबर 8 जपान। जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत जपान या देशाचा 8वा क्रमांक लागतो, जो त्याच्याकडे असणाऱ्या टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर उत्पादनात अव्वल स्थानावर आहे। त्याच्या मजबूत अर्थव्यवस्थेसाठी ओळखला जाणारा जपान हा देश आज जागतिक व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। जपानचा जीडीपी $3.28 ट्रिलियन आणि लोकसंख्या 6.65 कोटी इतकी आहे। नंबर 7 फ्रान्स। युरोपियन युनियनचा महत्त्वाचा भाग असलेला फ्रान्स हा देश जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत 7व्या क्रमांकावर आहे। विशेषतः लष्कर आणि जागतिक राजकारणामुळे हा देश टॉप 10 मध्ये आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असल्याने फ्रान्सला जागतिक राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे। त्याची मजबूत मसुदेगिरी आणि त्याचे सैन्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असतात। फ्रान्स या देशाचा जीडीपी $3.28 ट्रिलियन तर लोकसंख्या 6.65 कोटी इतकी आहे। नंबर 6 दक्षिण कोरिया। 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत दक्षिण कोरिया या देशाचा 6वा क्रमांक लागतो, जो टेक्नॉलॉजी आणि रिन्युएबल एनर्जीसाठी अग्रेसर आहे। या देशाने तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे। सॅमसंग, LG, ह्युंडाई यासारख्या जागतिक स्तरावरच्या कंपन्या दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत। होत असलेल्या धोक्यामुळे या देशाने आपली संरक्षण व्यवस्था खूप चोख ठेवली आहे आणि त्यांचे सैन्यही खूप मजबूत आहेत। दक्षिण कोरियाचा जीडीपी $1.95 ट्रिलियन तर लोकसंख्या 5.17 कोटी इतकी आहे। नंबर 5 जर्मनी। 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत
जर्मनी या देशाचा 5वा क्रमांक लागतो, जो युरोपमधील एक आर्थिक महासत्ता देश म्हणून ओळखला जातो. जागतिक व्यापार आणि राजकीय स्थिरता यामुळे हा देश टॉप 10 देश आहे. त्याची अर्थव्यवस्था, राजकीय प्रभाव, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगती त्याला जगात महत्त्वाचे स्थान मिळवून देते. जर्मनी या देशाचा GDP $4.92 ट्रिलियन, तर लोकसंख्या 8.54 कोटी इतकी आहे. नंबर 4, युनायटेड किंगडम. जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत युनायटेड किंगडम या देशाचा 4था क्रमांक लागतो, जो जगात त्याचे. तसेच रॉयल नेव्ही ही जगातील सर्वात प्रतिष्ठित नौदल हे याच देशाकडे आहे. युकेने एक मोठे साम्राज्य उभे केले होते आणि त्याचा प्रभाव आजही अनेक देशांच्या राजकीय, कायदेशीर आणि सांस्कृतिक प्रणालीमध्ये दिसून येतो. आता GDP $3.73 ट्रिलियन, तर लोकसंख्या 69 दशलक्ष इतकी आहे. नंबर 3, रशिया. 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत रशिया या देशाचा 3रा क्रमांक लागतो, जो नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण आहे. तेल आणि नैसर्गिक वायूचा हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे आणि ही संसाधने रशियाला आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण बनवतात. रशियाकडे जगातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि शक्तिशाली सैन्य आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रणगाडे, शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे आहेत. त्याचबरोबर रशिया हा अणुशक्ती संपन्न देश आहे आणि त्याची आण्विक क्षमता जगातील सर्वात मोठ्या क्षमतेपैकी एक मानली जाते. रशिया या देशाचा GDP $2.2 ट्रिलियन, तर लोकसंख्या 84 दशलक्ष इतकी आहे. प्रगतीमुळे टॉप 2 मध्ये आहे. चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे, त्यामुळे त्याला मोठा कामगार वर्ग आणि बाजारपेठ उपलब्ध आहे. चीनकडे जगातील सर्वात मोठे सैन्य आहेत आणि त्यांचा संरक्षण खर्च जगात 2ऱ्या क्रमांकावर आहे. चीनचा GDP $19.53 ट्रिलियन, तर लोकसंख्या 150 कोटीपेक्षा जास्त आहे. नंबर 1, अमेरिका. 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत अमेरिका या देशाचा 1ला क्रमांक लागतो, जो त्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रचंड लष्करी ताकद आणि जागतिक नेतृत्वामुळे अव्वल स्थानावर आहे. तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, एरोस्पेस आणि वित्त यासारख्या महत्त्वाच्या उद्योगांमध्ये अमेरिकेचा मोठा दबदबा आहे. अमेरिका संरक्षण खर्चाच्या बाबतीत आणि अवकाश आधारित संरक्षण प्रणालीतही अमेरिकेची मोठी गुंतवणूक आहे. अमेरिकेचा एकूण GDP $30.34 ट्रिलियन, तर लोकसंख्या 34.5 कोटी इतकी आहे. आणि आपल्या भारत देशाचा विचार केला तर जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा 12वा क्रमांक लागतो. राजकीय स्थिरता आणि तंत्रज्ञानात इतर देशांनी भारताला मागे टाकले आहे, त्यामुळे भारत टॉप 10 मधून बाहेर आहे. भारताची अर्थव्यवस्था ही $3.55 ट्रिलियन, तर लोकसंख्या 140 कोटी इतकी आहे. तर मित्रांनो, आज आपण 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली 10 देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या मते जगातील सर्वात शक्तिशाली देशांना लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत